नमस्कार. मी निशा रामचंद्र जेवकर, स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय बीड. मी माझ्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमातील 5वा विभाग हा व्याकरण आणि लेखन विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागामधील व्याकरण विभागातील समास या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. व्यवहारामध्ये माणूस सातत्यानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काटकसर करत असलेला आपल्याला दिसतो. केवळ पैशाचीच काटकसर करत नाही, तर बोलताना लिहिताना सुद्धा शब्दांची काटकसर करत असलेला आपल्याला दिसून येतो. दोन शब्दातील वर्ण एकमेकांमध्ये मिसळून त्यांचा जो जोडशब्द तयार होतो त्याला व्याकरणामध्ये संधी असं म्हणतात. उदाहरणार्थ चंद्रोदय हा असा एकच शब्द नव्हे तर अनेक जोडशब्दांचा सातत्यानं आपण व्यवहारामध्ये वापर करत असलेला आपण दिसून येतो. शब्दांच्या व्यवहारात तर समास म्हणजे काय, तर शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. यालाच आपण एकत्रित बांधणे असं म्हणतो. समासाचा अभ्यास करत असताना त्याच्या काही घटकांचाही आपल्याला विचार करावा लागतो. पहिला घटक आहे सामासिक शब्द. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्यालाच आपण सामासिक शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ बटाटेवडा, मुखकमल, चंद्रोदय, अरुणोदय यासारखे शब्दांना आपण सामासिक शब्द या नावाने ओळखतो. दुसरा आहे विग्रह. विग्रह जो सामासिक शब्द आहे तो सामासिक शब्द कोणत्या शब्दांनी तयार झालेला आहे ते स्पष्ट करण्यासाठी त्याची जी फोड केली जाते त्या फोड करण्याच्या प्रक्रियेलाच आपण विग्रह असं म्हणतो. उदाहरणार्थ बटाटेवडा. बटाटे घालून केलेला वडा हा त्याचा विग्रह होतो. आता आपण समासाचे प्रकार याकडे वळणार आहोत. समासाच्या याच्यामध्ये कधी पहिलं पद प्रमुख असतं, कधी दुसरं पद प्रमुख असतं, कधी दोन्हीही पद प्रमुख असतात, तर कधी दोन्हीही पदाच्या पलीकडे जाऊन त्या सामासिक शब्दातून तिसराच अर्थ तयार होतो. त्यावरून समासाचे प्रामुख्याने 4 प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतो. पहिला आहे अव्ययीभाव समास. या अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असतं. दुसरा आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद हे प्रधान असतं. तत्पुरुष समासाचे प्रामुख्याने 3 उपप्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. याच्यामध्ये दोन्हीही पद प्रमुख असतात. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. तर चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. यातील प्रत्येक प्रकाराचा आपण पहिल्यांदा अभ्यास करणार आहोत. आता आपण समासाच्या पहिल्या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. जेव्हा समासातील पहिलं पद याचा अर्थ आहे शब्द. जेव्हा समासातील पहिलं पद महत्त्वाचे असते व सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला असतो तेव्हा त्या समासिक प्रकाराला आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो. क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. उदाहरणार्थ आजन्म याचा जर विग्रह केला तर जन्मापासून असं म्हणतो. अजून एक उदाहरण आपण घेऊ. प्रतिदिन.
याच्यातलं पहिलं पद प्रति आणि दुसरं पद आहे दिन. आपण अव्ययीभाव समासाची व्याख्या करत असताना बघितलेलं आहे की या समासातील पहिलं पद हे प्रधान असतं आणि पहिल्या पदावरून दुसऱ्या पदाचा अर्थ कळत असतो, म्हणूनच त्या समासाला आपण अव्ययीभाव समास असं म्हटलेलं आहे. अव्ययीभाव याच्यातलं प्रति आणि दिन, दिन म्हणजे दिवस, पण या दिनाचं खऱ्या अर्थानं अर्थ आपल्याला कळालेला आहे. कोणत्या शब्दावरून किंवा कोणत्या पदावरून? तर प्रति या पदावरून दिनचा आपल्याला अर्थ कळालेला आहे. प्रति म्हणजे प्रत्येक दिवशी. म्हणूनच प्रतिदिन हा शब्द कोणत्या सामासिक प्रकाराचा आहे? तर अव्ययीभाव समास या प्रकाराचा हा प्रकार आहे. दुसरा आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासातील जसं आपण बघितलं की अव्ययीभाव समासातील पहिलं पद प्रधान असतं, तर तत्पुरुष समासातील दुसरं पद हे प्रधान असतं. दुसऱ्या पदावरून पहिल्या पदाचा अर्थ कळत असतो. तर तत्पुरुष समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करत असताना घालावा लागतो, तेव्हा त्या समासास तत्पुरुष समास असं म्हणतात. उदाहरणार्थ महादेव, कंबरपट्टा हे तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. याचे तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत विभक्ती तत्पुरुष, कर्मधारेय आणि द्विगु समास. आपण या उपप्रकाराच्या प्रत्येक उपप्रकाराचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. ज्या विभक्ती तुम्ही व्याकरणातली विभक्ती शिकलेला असालत, विभक्तीचे प्रत्यय तुम्ही शिकलेला असतालत, तरीसुद्धा मी विभक्तीचे प्रत्यय यामध्ये दाखवणार आहे. तेव्हा तुम्हाला विभक्तीच्या प्रत्ययावरून हा तत्पुरुष समास कसा ओळखायचा हे तुम्हाला कळेलच. तर विभक्ती तत्पुरुष म्हणजे काय? तर ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्हीही पदे एकमेकांना जोडलेली असतात, तेव्हा त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ राजपुत्र हा एक सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह कसा झाला? तर राजाचा पुत्र. चा हा विभक्तीचा प्रत्यय इथं लावून आपण विग्रह करत असताना कोणता विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळतं आणि मग तो विभक्ती तत्पुरुषमधला कोणत्या विभागातील हा प्रकार आहे हे आपल्याला कळते. दुसरा आहे कर्मधारेय समास. विभक्ती तत्पुरुष समासाचा हा दुसरा प्रकार उपप्रकार आहे कर्मधारेय. ज्या तत्पुरुष समासातील दोन्हीही पदे एकाच विभक्ती प्रत्ययात येतात. आता विभक्तीच्या प्रथमा आणि शेवटचं संबोधन जे आहेत या प्रथमा विभक्तीला आणि संबोधनाला प्रत्यय लागलेला नसतो. नो हा एकच प्रत्यय असतो. मग कर्मधारेय विभक्ती तत्पुरुष समासामध्ये दोन्हीही पदे जे असतात तर हे दोन्हीही पदे एकाच विभक्ती प्रत्ययामध्ये म्हणजे प्रथमा किंवा संबोधन याच्यामध्ये ते आलेले असतात, तेव्हा त्या समासाला आपण कर्मधारेय समास असे म्हणतो. उदाहरणार्थ महादेव किंवा दुसरं आपण याचं बघितलं तर मुखकमल. आता मुखकमल याचा जर विग्रह या सामासिक शब्दाचा जर विग्रह केला
तर याचा विग्रह असा होईल मुख हेच कमल. हेच हा लोप पावलेला प्रत्यय इथं विग्रहाच्या वेळेला आलेला आहे. मग महादेव, महान असा देव, असा हा विभक्तीचा प्रथमा विभक्तीचा प्रत्यय इथं लागलेला आहे. इथं चाचीचे, नेशी, ऊन ऊन हे विभक्तीचे प्रत्यय इथे आलेले नाही. याला विभक्तीचा कुठलाच प्रकार इथं लागलेला नाही, प्रत्यय लागलेला नाही, म्हणून याला कर्मधारेय समास असं म्हणतात. तिसरा आहे द्विगु समास. आपण आज कर्मधारेय समासाच्या काही वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण करणार आहेत. त्याचं कर्मधारेय समासाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की दोन्हीही पदं एकाच विभक्तीमध्ये येतात. आपण त्याचं उदाहरण बघितलेलंच आहे. मुखकमल, महादेव, नीलकंठ, घनश्याम हे सगळे उदाहरण कर्मधारेय समासाचे आहे. दुसरं याचं वैशिष्ट्य आहे तर कधी पहिलं पद पहिले पद विशेषण असते तर कधी दुसरं पद हे महत्त्वाचे असते. तर त्याला पूर्वपद कर्मधारेय असंही म्हणतात. उदाहरणार्थ पितांबर, नीलकमल हे त्याची उदाहरण आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे कधी दुसरे पद विशेषण असतं. यामध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरं पद हे विशेषण असतं. ते उदाहरणार्थ घननील याचा विग्रह जर केला तर निळा असा घन असा त्याचा विग्रह होतं. तिसरं वैशिष्ट्य आहे की कधीकधी दोन्हीही पदं विशेषण असतात. कधीकधी दोन्हीही पदं किंवा शब्द हे विशेषण असतात. उदाहरणार्थ पांढरा शुभ्र, काळा भोर, लाल भडक हे त्याची चौथं याचं वैशिष्ट्य आहे कधी पहिले पद उपमान असते तर कधी दुसरं पद उपमान असतं. उदाहरणार्थ कमल नयन, कमल नयन. आता पुढचा प्रकार आपण बघणार आहोत द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एक समुच्चय बोध होतो तेव्हा त्या समासास आपण द्विगु समास असे म्हणतो. उदाहरणार्थ पंचवटी हा एक सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दाचा जर आपण विग्रह केला तर विग्रह असा होतो 5 वडांचा समूह. तर ज्याप्रमाणे कर्मधारेय समासाचे आपण काही वैशिष्ट्य बघितले त्याप्रमाणे द्विगु समासाचे सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे यात पहिलं पद हे संख्या विशेषणच असतं. कारण पहिल्या पदामध्ये आपल्याला संख्या दर्शवली जाते. आपण पहिलं बघितलेलं आहे पंचवटी. पंच याचा अर्थ काय? 5. मग इथं आपल्याला संख्या दर्शवलेली. किती वडांचा समूह आहे? तर 5 वडांचा समूह. संख्या दर्शवलेली आहे. म्हणूनच द्विगु समासामध्ये पहिल्या पदामध्ये नेहमी संख्या विशेषण दर्शवलेलं असतं. दुसरं वैशिष्ट्य असं आहे हा समास नेहमी एक वचनात येतो. कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होत असलेला आपल्याला दिसतो. एक वचन अनेक वचन आपण शिकलेलो आहोत. याच्यामध्ये समुच्चय जरी असला तरी एका समुच्चयाचा आपल्याला याच्यामध्ये विचार केलेला असतो. म्हणूनच याच्यातलं हे नेहमी द्वंद्व समास एक वचनी असतो. नवरात्र उदाहरणार्थ नवरात्र. नव म्हणजे 9, रात्र 9 दिवसाचा समूह. एकाच
याचा उच्चार केलेला आहे, म्हणूनच द्विगु समास हा नेहमी एकवचनी असतो. तिसरा प्रकार आहे समासाचा, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास ज्या समासातील दोन्हीही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतात किंवा समान दर्जाचे असतात, तेव्हा त्या सामासिक प्रकाराला आपण द्वंद्व समास असे म्हणतो. उदाहरणार्थ राम लक्ष्मण. राम आणि याच्यातलं पहिलं पद राम आहे आणि दुसरं पद लक्ष्मी आहे. रामा इतकाच लक्ष्मणही महत्त्वाचा आहे, लक्ष्मणा इतका रामही महत्त्वाचा आहे. हे दोन्हीही पदं समान दर्जाचे आहे, अर्थाच्या दृष्टीने हे दोन्हीही पदं महत्त्वाचे आहे, म्हणूनच याला द्वंद्व समास असे म्हणतात. याचं दुसरं उदाहरण बघितलं पाप पुण्य. पाप आणि पुण्य दोन्हीही घटक समान दर्जाचे आहेत, म्हणून तो द्वंद्व समास असे याला म्हणतात. ज्याप्रमाणे तत्पुरुष समासाचे आपण 3 उपप्रकार बघितले, त्याप्रमाणे द्वंद्व समासाचे सुद्धा 3 उपप्रकार आपण बघणार आहोत. एक इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. हे 3 प्रकारांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयनवी अव्ययांचा वापर करावा लागतो, तेव्हा त्या समासास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई बाप. आई बाप या सामासिक शब्दाचा विग्रह जर केला तर विग्रह करत असताना आणि व याच समुच्चयबोधक उभयनवी अव्ययांचा वापर आपल्याला करावा लागतो. तर आई आणि बाप या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आई आणि बाप, कप बशी, कप आणि बशी असा दोन्हीही शब्द आपल्याला तितकेच महत्त्वाचे असतात, तेव्हा त्या समाजाला आपण इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक दाखविणाऱ्या उभयनवी अव्ययांचा वापर करावा लागतो, तेव्हा त्या सामासिक शब्दाला आपण वैकल्पिक द्वंद्व असं म्हणतो. उदाहरणार्थ खरे खोटे. खरे खोटे हा एक सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दाचा ज्या वेळेला आपण विग्रह करू, तेव्हा विग्रह करत असताना किंवा अथवा वा यासारख्या विकल्प दर्शवणाऱ्या उभयनवी अवयवांचाच वापर आपल्याला करावा लागतो. आता खरं खोटं या सामासिक शब्दाचा ज्या वेळेला आपण विग्रह करू, त्यावेळेला खरं किंवा खोटं, 3 किंवा 4 किंवा घातलं गेलं विग्रहाच्या वेळेला किंवा हा वैकल्पिक शब्द ज्या वेळेला घातला गेला आहे, म्हणूनच याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतो. तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व ज्या समासातील पदांचा विग्रह करत असताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय इतरही जातींचा त्याच्यामध्ये विग्रह करताना वापर करावा लागतो, तेव्हा त्या सामासिक प्रकाराला आपण समाहार द्वंद्व असे म्हणतो. उदाहरणार्थ मीठ भाकर
हा एक सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आपण इतरेतर द्वंद्वाप्रमाणे आणि वचाही वापर करणार नाही. वैकल्पिक द्वंद्वाप्रमाणे किंवा वा याही विकल्प दर्शवणाऱ्या उभयनव्य अव्ययांचाही वापर करणार नाही. तर समाहार समावून घेणारे इतरही घटकांचा समावेश त्याच्यामध्ये होणारा. मीठ भाकर म्हणताना आपण म्हणतो मीठ भाकर, पण याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश केला जातो. दुसरं आहे, आपण सहज कुणी विचारलं कुठं चाललात, आपण म्हणतो भाजीपाला. भाजी आणि पाला, फक्त भाजी आणि पालाच आहे का? मग या भाजीपाल्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, ज्या ज्या भाज्या आपण घेणार आहोत त्याचा सगळ्याचा समावेश याच्यामध्ये केला जाणार आहे. म्हणूनच त्याला आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणतो. समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही, बहु याचा अर्थ काय? पुष्कळ, विपुल. तर व्रीही याचा अर्थ आहे धान्य. शेतकऱ्याला जोडून हा शब्द आहे. धान्य संपन्न असा गृहस्थ, यावरून बहुव्रीही समास म्हटलं गेलेलं आहे. बहुव्रीही समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दातील दोन्हीही पद महत्त्वाचे नसून या दोन पदाशिवाय, पहिल्या दोन पदाशिवाय तिसऱ्या एका पदाचा आपल्याला बोध होतो, तेव्हा त्या सामासिक शब्दाला आपण बहुव्रीही समास असे म्हणतो. याच्यामध्ये या दोन्हीही पदाचा विग्रह करत असताना तिसऱ्याच पदाचा अर्थ आपल्याला सूचित होत असतो. आणि म्हणूनच याला आपण काय म्हटलेलं आहे? बहुव्रीही समास असं म्हटलेलं आहे. आपण कर्मधारय द्वंद्व समासाचे वैशिष्ट्य बघितले, तत्पुरुष समासाचे वैशिष्ट्य बघितले. आता आपण बहुव्रीही समासाचे वैशिष्ट्य बघण्यापूर्वी आधी आपण या समासाचं एखादं उदाहरण बघूया. उदाहरणार्थ बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे गजानन. हा एक सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना कसं होतं? तर गजाचे आहे आनन ज्याला, गजाचे आनन आहे ज्याला तो, म्हणजे कितीतरी विपुल शब्द संपदा याच्यामध्ये आलेली आहे. म्हणूनच हा बहुव्रीही समास म्हणून ओळखला जातो. याचे वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे दोन्हीही पद महत्त्वाचा नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. याच्यामध्ये दोन्हीही पद महत्त्वाचे नाही, पहिलंही पद महत्त्वाचं नाही, दुसरंही पद महत्त्वाचे नाही, पण दोन्हीही पदाला धरून तिसऱ्याच पदाचा अर्थ आपल्याला दर्शवला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. या सामासिक शब्दाचं तिसरा शब्द हा विशेषण असतो. तिसऱ्या पदाचं काय असतं? विशेषण. विशेषण म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे. तिसरं आहे या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात. ज्या शब्दांनी हा तयार झालेला जोड शब्द आहे, विग्रहाच्या वेळेला त्या सर्व शब्दांचा वापर आपल्याला तिथं करावा लागतो. तेव्हाच त्या जोड शब्दाचा खरा अर्थ आपल्याला कळतो. उदाहरणार्थ जितेंद्रिय. जितेंद्रिय लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांत ज्याची तो. अशा पद्धतीनं आज आपण समासाच्या प्रकारांचा अभ्यास आपण केलेला आहे. धन्यवाद.